जनाधार जनाधार सैनिक समाज पार्टीने आधी राजकारणात सुरुवात करण्यापूर्वी जनाधार एकत्र करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे. कारण की जनाधार याच्यासाठी जरुरीचं आहे की आजपर्यंत जे राजकारणात लोक असतील 90% भ्रष्टाचारी वंशवादी गुंड प्रवृत्तीचे लोक असतील यांना जनाधार नाही, परंतु गैरमार्गाने निवडणुका लढून ते सत्तेवर बसलेले आहेत. त्यामुळे त्यांना जनाधार नसतानाही ते सत्ता का उपभोगतात याचं कारण महत्त्वाचं आहे की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर आणि भारतात इंग्रज आल्यानंतर जो काळ आहे तो काळ जसं की 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाला आणि इंग्रजांनी रायगड छत्रपतींची राजधानी पेटून दिली. 14 दिवस जळत होती आणि त्याच्यानंतर त्यांचं राज्य प्रस्थापित होत गेलं आणि या देशावर अनेक वर्ष इंग्रजांनी राज्य केलं. आणि त्यावेळेला जनता अडाणी होती, अल्पशिक्षित होती म्हणण्याऐवजी अडाणीच होती, निरक्षर होती. जेव्हा भारत स्वातंत्र्य झाला 1947 साली तेव्हा फक्त 18% जनता सुशिक्षित म्हणजे अक्षर ओळखीची होती. आता इंग्रजाच्या काळातच महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची सुरुवात केली, महिलांना आणि दलितांना शिक्षण देण्याची सुरुवात केली. तोच ओघ कायम ठेवून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचा ओघ कायम ठेवला आणि जनता सुशिक्षित होत गेली. जनता सुशिक्षित झाली, परंतु इंग्रजाच्या काळामध्ये लागलेली सवय, अंडर प्रेशर राहण्याची सवय, दबावात राहण्याची सवय ती मात्र कायम राहिली. जनता सुशिक्षित होत गेली पण तो दबाव कायम राहिला, ती पद्धत कायम राहिली. त्याच्यामुळे हे जे स्वातंत्र्यानंतर थोडेफार पैशावाले आणि सुशिक्षित होते, थोडे सुशिक्षित होते, त्यांनी प्रस्थापित होऊन दबावात असलेल्या सवय असलेल्या जनतेची पुढे सवय कायम ठेवली, अंडर पैसे ठेवण्याची सवय कायम ठेवली. आता जनतेला माहीतच नाही की आपण आता स्वातंत्र्य झालो आहोत, अंडर प्रेशर राहण्याची गरज नाही, इंग्रजाची सत्ता नाही, लोकशाही आहे, तरी पण ती सवय काही गेलेली नाही. मग सैनिक समाज पार्टीने एक हे बौद्धिक आंदोलन यासाठी छेडलं आहे की समाजाला फक्त जाणीव करून द्यायची आहे की तुम्ही सुशिक्षित आहात, आता इंग्रजाचं राज्य नाही, तुम्ही स्वातंत्र्य भारतात जगत आहात. तुम्हाला स्वातंत्र्य भारताची स्वातंत्र्याची फळे चाखण्यासाठी या प्रस्थापितांच्या दबावातून बाहेर येण्याची गरज आहे. एवढंच काम सैनिक समाज पार्टी करत आहे. आणि सैनिक समाज पार्टीच्या या बौद्धिक आंदोलनामुळे जाणीव झाली, समाजाला जाणीव झाली, सुशिक्षित समाजाला जाणीव झाली आहे की यस, आपण अन्यसरी या 90% भ्रष्टाचारी वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या दबावात जातो. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळूनही लोकशाही कायम राहिली नाही, लोकशाहीचा गळा घुटला जात आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जागृत केलेली जनता, जनाधारामध्ये एकत्र येऊन आलेली जनता यांच्या आधाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा डाव यशस्वी करण्यासाठी जनाधार देणारी जनता सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजी बरोबर जोडत चालली आहे. म्हणून या जनतेचं धन्यवाद. भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.